मित्रांनो, बिग बॉस मराठीचा जबरदस्त शानदार असा आगाज झालेला आहे आणि 16 कंटेस्टंट हे 100 दिवसासाठी बिग बॉसच्या घरामध्ये कैद झालेत. काही नावं तर खरंच खूप शॉकिंग होती, जसं की डीपी म्हणजेच धनंजय पवार. धनंजय पवार हा बिग बॉसच्या घरामध्ये येणं हीच खूप मोठी गोष्ट होती. दुसरं मला नाव थोडंसं शॉकिंग वाटलं ते म्हणजे वर्षा उसगावकर यांचं, की एवढ्या मोठ्या ॲक्टर्स ह्या बिग बॉसच्या घरामध्ये येतील का, आणि त्यासुद्धा आल्यात. आणि तिसरं मला थोडंसं शॉकिंग वाटलं ते म्हणजे अभिजित सावंत. कारण इंडियन आयडल, फर्स्ट इंडियन आयडलचा विजेता अभिजित सावंत हा सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये येईल का. आणि हे तिन्ही नावं खरंच खूप शॉकिंग होते माझ्यासाठी, आणि हे तिन्ही नावं सध्या बिग बॉसच्या घरामध्ये पाहतोय आणि खूपच आनंद झाला. तर मित्रांनो, फायनली बिग बॉस मराठी सीझन 5चा जबरदस्त असा आगाज झालेला आहे आणि रितेश भाऊंच्या धक्क्यावरती 16 कंटेस्टंटनी एंट्री घेतलेली आहे आणि हे 16 कंटेस्टंट 100 दिवसांसाठी बिग बॉसच्या घरामध्ये गेलेले आहेत. आता बघूया 16 कंटेस्टंट पैकी कोणते कंटेस्टंट हे लंबी रेस का घोडा आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र भुसारा, तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. मित्रांनो, 2 वर्षापासून आपण या क्षणाची आवर्जून वाट पाहत होतो आणि अखेर तो क्षण आलेला आहे आणि फायनली बिग बॉस मराठी सीझन नंबर 5 चालू झालेला आहे आणि 16 कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये गेलेले आहेत. एक एक कंटेस्टंट बद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत, पण त्या अगोदर एकंदरीत घराची थीम काय असणार आहे ते बघूया. या वर्षीची घराची थीम असणार आहे ती म्हणजे चक्रव्यूह, आणि या चक्रव्यूहात सगळे सदस्य अडकणार आहेत. पहिल्यांदा इथे रितेश भाऊंनी क्लिअर केलंय की तुम्हाला प्रत्येक गोष्ट बिग बॉसच्या घरामध्ये विकत घ्यायच्या आहे. अगदी पाण्यापासून, रेशनपासून ते बाथरूमपासून सगळ्याच गोष्टी तुम्हाला विकत घ्यायच्या आहेत. बघा, जो सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये जात होता त्याला बीबी करन्सी किंवा त्याची आवडती एखादी गोष्ट देत होते, पण बऱ्याच जणांनी इथे बीबी करन्सी घेतलेली आहे. आणि ज्या 5 सदस्यांनी बीबी करन्सी घेतली नाही, स्वतःच्या आवडीची वस्तू घेतली, त्यांचं काही बिग बॉसच्या घरामध्ये खरं नाही हे आपल्याला येत्या काळातच दिसेल. परंतु हे जे चक्रव्यूह आहे ना, किंवा ही जी बीबी करन्सीचा हा जो मुद्दा आहे ना, तो घरामध्ये खूपच वाजणार आहे. ते आपल्याला पुढे येत्या काळातच कळेल. तर बघूया, 16 सदस्य हे बिग बॉसच्या घरामध्ये लॉक झालेले आहेत. या 16 सदस्यांपैकी कोणता सदस्य हा लंबे रेस की घोडा आहे. पहिली सदस्य आली ती म्हणजे स्वप्न सुंदरी वर्षा उसगावकर. मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्यासाठी खरंच खूप शॉकिंग होतं की वर्षा उसगावकर या बिग बॉसच्या घरामध्ये येतील का, आणि फायनली त्या बिग बॉसच्या घरामध्ये आल्या. बिग बॉसच्या घरामध्ये जेव्हा ते आले ना, तेव्हा मला दुसऱ्या का तिसऱ्या सीझनमध्ये ज्या होत्या ना किशोरी शहाणे, त्यांची मला आठवण झाली. बघा, कुठला तरी एक टास्क होता, त्या टास्कमध्ये किशोरी शहाण्यांचा मेकअप बॉक्स हा हरवला होता की कोणीतरी तो लंपास केला, काहीतरी झालं होतं. तेव्हा फार मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती आणि तेव्हा महेश सरांनी आहे ना किशोरी शहाण्यांची जबरदस्त शाळा घेतली होती. तर तो क्षण मला आठवला. पण मला असं वाटत नाही की वर्षा उसगावकर असं काही करतील. म्हणजे वर्षा उसगावकर यांना प्रथम दर्शनी पाहिलं ना तर असं वाटतं की यांना फार इगो आहे, परंतु तशा मला वाटल्या नाही. चांगल्या खेळाना तर ह्या नक्कीच पुढे जातील. त्यानंतर दुसरी कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये आली ती म्हणजे अंकिता वालावलकर, म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल. मला ही खरंच लंबी रेस का घोडा वाटते. ज्या पद्धतीने तिची भाषा आहे, बोलण्याची स्टाईल आहे, आणि जे काही गाऱ्हाणं घातलं ना ते A1 होतं. म्हणजे तिचं जे बोलण्यावरचं जे प्रभुत्व आहे ना ते तिला बिग बॉसच्या घरामध्ये पुढेपर्यंत घेऊन जाऊ शकतं, परंतु तिने तसंच राहायला पाहिजे. त्यानंतर जो तिसरा कंटेस्टंट आला ना तिच्यासोबतच, तो म्हणजे निखिल दामले. कलर्स मराठीचा हा चेहरा आहे, पण हा ना पक्का पुणेकर आहे. कमी बोलून आहे ना आपलं काम तो साधून घेणार आहे. तुम्ही आता बघितलं असेल ना, फार कमी शब्द, अगदी मोजके शब्द तो बोलत होता. पण हा सुद्धा मला लंबी रेस का घोडा दिसतोय, कमी बोलून आपलं काम साध्य करणार आहे. त्यानंतर चौथा सदस्य आला तो म्हणजे पॅडी कांबळे. बघा, पॅडी कांबळे आहे ना हा फारच साधा आहे, आणि अशी साधी लोक आहेत ना बिग बॉसच्या घरामध्ये जास्त काळ टिकत नाही. पॅडीने थोडंसं व्यवस्थित राहायला पाहिजे, नाहीतर हे लोक गुलीगत धोका देतील पॅडीला. यानंतर 5वी आणि 6वी जी कंटेस्टंट आली ती म्हणजे जान्हवी किल्लेकर आणि योगिता चव्हाण. जान्हवी किल्लेकर तर बापरे भयंकर तुफान होतं. म्हणजे डान्स करून झाला. यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये ती एंटर जेव्हा तिने केलं ना,
वर्षा उसगावकर यांच्याकडे तिने बघितलं पण आहे, अगदी थेट आपली पाठी लावायला ती गेली. तर थोडंसं हळू घे, धीराने घे. जान्हवी किल्लेकरला थोडासा एक सल्ला आहे की थोडंसं सबुरीने घे, हळूहळू घे, आपल्याला भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यानंतर योगिता चव्हाण अगदी मॉडर्न जरी कपडे घातले असते ना तरी एकदम शांत होती ती. मला या दोघींपैकी आहे ना जान्हवी किल्लेकर ज्या पद्धतीने वागते ना तर ही लंबी रेस का घोडा आहे असं वाटतं. योगिता चव्हाण पण जाऊ शकते पण ती थोडीशी शांत आहे. आणि जान्हवी किल्लेकरने जो रितेश भाऊ आणि जेनेलिया वहिनीचा मुद्दा काढला ना तो खरंच चांगला मुद्दा आहे. रितेश भाऊ वहिनींना खूप जपतात, खूप प्रेम करतात आणि हे अवघा महाराष्ट्र बघतो. तर हा मुद्दा मला खरंच आवडला. यानंतर 7वा कंटेस्टंट आला तो म्हणजे अभिजित सावंत. फर्स्ट इंडियन आयडल विजेता अभिजित सावंत. म्हणजे माझ्यासाठी खरंच खूप मोठी शॉकिंग गोष्ट होती की इंडियन आयडल विजेता अभिजित सावंत हा बिग बॉसच्या घरामध्ये येईल का. आणि काल जेव्हा प्रोमो बघितला तेव्हा खरंच वाटलं की हा अभिजित सावंतच आहे. बघा, ज्यांना अभिजित सावंत माहिती आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना अभिजित सावंत माहिती नाही त्यांच्यासाठी हे मी सांगतो की फर्स्ट इंडियन आयडल जेव्हा चालू झालं होतं ना तेव्हा आम्हाला कळालं की रियालिटी शो अशा प्रकारचा असतो. जेव्हा 3 फायनलिस्ट होते यामध्ये अभिजित सावंत, अमित साना आणि राहुल वैद्य. बघा, 20 वर्षापूर्वीची अशी गोष्ट होती ना की तेव्हा प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही नव्हती. आम्ही बरेचसे म्हणजे आम्ही जेव्हा छोटे होते तेव्हा आम्ही रेडिओवर म्हणजे FM वर हे सगळं ऐकायचो, हा कार्यक्रम ऐकायचो. अभिजित सावंतची गाणे, अमित सानाचे गाणं किंवा राहुल वैद्यचं गाणे आम्ही तेव्हा अगदी कानाने ऐकतो. तेव्हा प्रत्येकाच्या घरात टीव्ही नव्हती. एवढी क्रेज त्या शोची होती इंडियन आयडलची, अभिजित सावंतची किंवा अमित सानाची होती. अगदी महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेरून सपोर्ट एवढा मिळत होता ना या कार्यक्रमाला. म्हणजे मला तेव्हा वाटलं की अशा प्रकारचे शो सुद्धा होतात. आणि अभिजित सावंत जिंकल्यानंतर एवढी पब्लिसिटी त्याला मिळाली. तो जिंकल्यानंतर जेवढी पब्लिसिटी मिळाली नाही तेवढी त्याचं जे मोहब्बते लुटाऊंगा हे जे गाणं आलं होतं ना बाबा, अक्षरशः मुली वेड्या व्हायच्या त्याच्या एका एंट्रीला पाहायला. एवढा पॉप्युलर झाला होता अभिजित सावंत. पण 2010 मध्ये अशी एक घटना घडते की त्याची पॉप्युलरिटी कमी होते. त्याचा व्हिडिओ मी लवकरच बनवेन. पण असा हा फर्स्ट इंडियन आयडल अभिजित सावंत हा बिग बॉसच्या घरामध्ये आलाय. हसमुख चेहरा आहे. रितेश भाऊनी जसं सांगितलं की तू सतत हसत असतोस आणि तू कसं सामना करू शकतो बिग बॉसच्या घरामध्ये. तो सांगतो की मी चांगला रियाज करून आलोय. आता बघा, याने जर चांगला रियाज केला असेल ना तर हा खरंच लंबी रेस का घोडा आहे, नाहीतर हा सुद्धा लवकर बाहेर पडेल. त्यानंतर 8वा जो सदस्य आला बिग बॉसच्या घरामध्ये तो म्हणजे छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दराडे. बघा, अशी जी राजकारणी लोक आहेत ना ती जास्त काळ बिग बॉसच्या घरामध्ये टिकत नाही. पण याने जर चांगलं राजकारण केलं तर हा नक्कीच टिकेल. पण मला असं वाटत नाही की हा जास्त काळ टिकेल. त्यानंतर 9वी कंटेस्टंट परदेशी गर्ल म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये आली ती म्हणजे इरिना. आता हिला मराठी किंवा हिंदी किती कळतं हे पाहावं लागेल, नाहीतर मग हिला ट्रान्सलेटर द्यावा लागेल. अशी सिच्युएशन निर्माण होऊ नये, नाहीतर ही लवकर बिग बॉसच्या घरातनं बाहेर जाईल. यानंतर 10वी कंटेस्टंट आहे ती म्हणजे निकी तंबोळी, जिने बिग बॉस हिंदी गाजवलं. ते आता बिग बॉस मराठीमध्ये आली आणि ही पण मला एक शॉकिंग होती की निकी तंबोळी ही बिग बॉस मराठीमध्ये येईल का. पण ती आलेली आहे. बिग बॉस हिंदी तिने जबरदस्त गाजवलं होतं. अगदी टॉप 3 पर्यंत पोहोचली होती आणि तिच्या मागे आहे ना पोरं लट्टू व्हायचे. जसं की कुमार सानूचा पोरगा लट्टू झाला होता. आता बघू इथे अरबाज पटेल हा लट्टू होतो का. या दोघांची केमिस्ट्री कशी जुळते हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु निकी तंबोळे आहे ना बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये 4 चांद लावणार आहे, धमाल करणार आहे, मजा येणार आहे आणि हे सुद्धा लंबी रेस का घोडा असणार आहे. त्यानंतर 11वे आणि 12वे कंटेस्टंट म्हणून जे 2 देसी बॉयज आलेत ना ते जबरदस्त आहेत, शानदार जबरदस्त आहेत. पहिला आहे तो म्हणजे वैभव चव्हाण, ज्याने झी मराठीवरील मन झालं बाजीन या मालिकेत राय पात्र साकारलं होतं. आणि दुसरा स्प्रिट विला सदस्य अरबाज पटेल. दोघेही रांगडे गडी आहेत. हे जर एकाच टीममध्ये खेळले तर दुसऱ्या अपोजिट टीमचं काही खरं नाही. मात्र हे दोघे जण अपोजिट टीममध्ये, दोघेही वेगळ्या टीममध्ये खेळणार तर एकमेकाचं काही खरं नाही. कारण दोघे हे सीझन गाजवणार आहेत आणि हे दोघेही लंबे रेस का घोडे, यामध्ये विशेष करून अरबाज पटेल.
अरबाज पटेल, मगाशी सांगितल्याप्रमाणे अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीची केमिस्ट्री कशी जुळते हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. यानंतर 13वी कंटेस्टंट आली ती म्हणजे आर्या जाधव. ही रॅपर आहे. बघा रॅपर पण बऱ्यापैकी बिग बॉसच्या घरामध्ये पुढे जातात, परंतु आता ही आर्या जाधव किती काळ टिकते हे सध्या तरी सांगू शकत नाही. अगदी शांत होती ती, पण तिने काहीतरी बिग बॉसच्या घरामध्ये करायला पाहिजे. यानंतर जे कीर्तनकार आलेले आहेत पुरुषोत्तम दादा पाटील. बघा हे जे कीर्तनकार वगैरे हे महाराज लोक वगैरे येतात ना, ते जास्त काळ बिग बॉसच्या घरामध्ये राहत नाहीत, कारण थोडीशी कॉन्ट्रोवर्सी झाली की लगेच बाहेर मीडियामध्ये ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरते आणि म्हणजे आमच्या समाजातलं तुम्ही आहेत आणि मग असं केलं तुम्ही तसं केलं, त्यामुळे ही लोक जास्त काळ बिग बॉसच्या घरामध्ये टिकत नाही. आता बघू महाराजांचा स्वभाव कसा आहे तो येत्या काळातच आपल्याला कळेल. यानंतर माझ्यासाठी खूपच शॉकिंग गोष्ट होती ती म्हणजे डीपीची बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री. त्याला फक्त टीव्ही किंवा रील्समध्येच बघत होतो, तो स्वतः आता बिग बॉसच्या घरामध्ये आलेला आहे. माझ्यासाठी खरंच खूप शॉकिंग होतं हे. आणि डीपी आहे ना फार नर्वस होता जेव्हा त्याची एंट्री झाली, तेव्हा अगदी शब्दही फुटत नव्हते. पण डीपीला पाहायला मजा येणार आहे. हा सुद्धा चांगला खेळा तर पुढेपर्यंत जाईल. यानंतर हा जो गुलीगत धोका आहे ना, त्याला बिग बॉसचे घरातले सदस्य कधी गुलीगत धोका देतील ते सांगता येत नाही. चांगला खेळात तर पुढेपर्यंत जाईल, परंतु मला असं वाटत नाही की बिग बॉसचे इतर सदस्य त्याला घरामध्ये जास्त काळ टिकवतील. तर मित्रांनो अशा प्रकारे बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये 16 कंटेस्टंट आलेले आहेत आणि आता धमाल चालू होणार आहे, कारण हे सगळे सदस्य चक्रव्यूहामध्ये अडकलेले आहेत आणि प्रत्येकाला पैसे मोजून सगळ्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत. आता उद्याच्या एपिसोडमध्ये पाणी गेलेलं आहे आणि पाण्यासाठी सुद्धा पैसे देऊन ते खरेदी करावं लागणार आहेत. बघा 5 लोकांनी स्वतःचा फायदा बघितलेला आहे, बाकी 11 सदस्यांनी सगळ्या घरातल्या लोकांचा फायदा बघत पैसे घेतलेले आहेत. मात्र हे जे 11 सदस्य आहेत ना, ते 5 लोकांवरती तुटून पडणार आहेत. हे येत्या काळातच आपल्याला कळणार आहे. तर अशा प्रकारे हे 16 कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये गेलेत आणि फुल टू धमाल करणार आहेत. आता हे कंटेस्टंट झाले, पण आता आपण बोलूया थोडंसं होस्ट बद्दल. आता होस्ट बदललेला आहे. महेश मांजरेकरांच्या जागेवरती रितेश देशमुख आलेले आहेत. पण महेश सर आहेत, त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. परंतु रितेश भाऊ सुद्धा कमी नाहीत. रितेश भाऊ तुम्ही सुद्धा भाऊचा धक्का गाजवलेला आहेत आणि पुढे सुद्धा गाजवाल अशी शक्यता आहे. भाऊंचं मराठी एक नंबर, लय भारी, एकदम भारी बोलत होते भाऊ. तुम्ही नक्कीच बिग बॉसचे हे 5वं पर्व गाजवणार अशी आशा करूया. तर मित्रांनो हे 16 कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये गेलेले आहेत. यापैकी तुम्हाला कोण वाटतं की हा लंबी रेस का घोडा आहे आणि हा लगेचच बिग बॉसच्या घरातनं बाहेर जाईल? असे कोणते सदस्य आहेत हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन. तत्पूर्वी बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. बाय, गुड नाईट.